वर्षानुवर्ष चालत आलेले हे या ठिकाणी पेडांबेकरांचं एक सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. सुकाई देवीच्या यात्रेनिमित्त मैदानाचं आयोजन नियोजन असतं आणि या मैदानासाठी जिल्हास्तरीय म्हणजे जिल्ह्यातील बैल पळत असतात. परंतु आवर्जून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जे दिग्गज मान्यवर आहेत ते या मैदानासाठी उपस्थित राहत असतात. नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पेडांबे बराडे कोकणामध्ये आणि भव्य दिव्य असं जिल्हास्तरीय बैलगाडा स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. सुंदर असं सकाळपासून मैदान संपन्न होते. तर मैदानाचं रूपरेषा कशानिमित्त हे आयोजन करण्यात आलं आहे आणि अद्भुत असा प्रतिसाद बैलगाडी मालकांचा मिळाला या मैदानाला. आपले सर्वांचे लाडके कबड्डी प्लेयर आणि सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं असं स्वप्नील दादा शिंदे आपल्या समोर. दादा नमस्ते. काय सांगाल मैदानासंदर्भात, कशानिमित्त मैदान भरवण्यात आलं? दादा पहिल्यांदा तर तुमचं चांगलं चॅलेंजचं आणि महाराष्ट्राचे लाडके स्टार बकासूर बैलाचे सर्वात मोठे फॅन अमितदादा डांगेंचं कोकणामध्ये खूप खूप स्वागत आहे. आमची पेडांब्याची ग्रामदैवत सुकाई केदार वाघजाई देवीच्या मंदिराचा वर्धापन दिन 22 तारखेला आहे आणि त्यानिमित्त आज 21 तारखेला भव्य जिल्हास्तरीय बैलगाडी स्पर्धा आणि संध्याकाळी 21 आणि 22 तारखेला समाजस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन पेडांबे ग्रामस्थांनी आणि श्री सुकाई देवी ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. बरं, म्हणजे आजच कबड्डीच्या पण सामने होणार आहेत. आज संध्याकाळी इथे फायनल संपली की संध्याकाळी कबड्डीचं उद्घाटन होणार. दोन्ही खेळ किती जवळचे आहेत? कारण संपूर्ण टीमचं म्हणजे कोकण म्हटलं की आणि कबड्डीचं वेगळंच प्रेम आहे आणि बैलगाड्या शर्यतीवरती पण भरपूर प्रेम आहे कोकणवासियांचं. कबड्डीमध्ये 20-22 वर्ष घालवल्याच्या नंतर जेव्हा कबड्डी थांबली त्याच्यानंतर मग आमची ही सर्व मुलं आहेत, असं 50-60 मुलांचा आमचा पेडांबे गावातला आजूबाजूच्या गावातला ग्रुप आहे जे कबड्डीसाठी पण काम करत असतात. आम्ही दसपडी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून पण कबड्डीबरोबर हा शेतकऱ्याचा खेळ जो समजला जातो, आपली बैलगाड्या शर्यत, हा खेळाला एक नवीन स्वरूप किंवा चांगली उंची मिळावी याच्यासाठी आमच्या सर्व ग्रामस्थांनी या सर्व मुलांनी प्रयत्न करून ही कोकणवासियांसाठी एक चांगली स्पर्धा इथे भरवलेली आहे. जर रूपरेषा सांगा कशा पद्धतीने असते? जर स्पर्धा गावठी गट कशा पद्धतीने जर प्रेक्षकांना? 3 पद्धतीमध्ये स्पर्धा होते. एक म्हणजे घाटी गट ओपन, दुसरी गावठी अ गट असतो जिथे ओरिजिनल गावठी बैलं पळवली जातात आणि जी क्रॉस जातीची बैलं असतात ती बैलं ब गटामध्ये पळवली जातात. अशी 3 प्रकारामध्ये स्पर्धा होते आणि 2 फायनल होतात 6-6च्या आणि 12 जणांना बक्षिसं दिली जातात. पण इथं पळणारे बैल रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांच्या मालकीचे आणि इथे राहणारे बैल असतात. रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनच्या मार्फत हे प्रत्येक बैलगाडी मालकाला हे कार्ड दिलेलं आहे आणि हे रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचं कार्ड असणारेच बैल या स्पर्धेमध्ये पळली जातात. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून किंवा बाहेरून कुठलाही बैल येऊन ह्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये खेळत नाही. की आज जिल्हास्तरीय होत आहे, पण जिल्हास्तरीय म्हणजे एक दिवस असं करण्यात आहे की जो वरचा बैल जरी याचं म्हणलं तरी तर 8 दिवस थांबावं लागतं, मग त्याला संधी दिली जायला पाहिजे. वरचा बैल म्हणजे जर एखाद्या कोकणातील व्यक्तीने जर नवीन खरेदी केली तर त्याची माहिती पहिले असोसिएशनला द्यावी लागते. त्याच्यानंतर तो बैल कोकणात आल्यावर असोसिएशनचे पदाधिकारी त्याच्या घरी जाऊन तो बैल पाहणी करतात आणि नंतर सलग 10 दिवस तो बैल इथे राहिला आहे का नाही ते बघितल्यानंतरच तो होणाऱ्या जिल्हास्तरीय मैदानामध्ये बैल पळवला जातो आमच्याकडे. ज्या पद्धतीनं हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये गॅलरीची सोय वगैरे असते प्रेक्षकांसाठी, आज प्रेक्षक पण आनंद घेत आहेत गॅलरीमध्ये बसून. म्हणजे सांगायला अभिमान आहे की जेव्हा बैलगाडी शर्यत बंदीनंतर चालू झाली त्यावेळी बैलगाडी शर्यतीला पहिली गॅलरी ही पण ह्याच मैदानात याच ग्राउंडवर लावलेली होती आणि तीच परंपरा कायम राखत प्रेक्षकांना त्याचा आनंद घ्यावा. कारण लांब दूरवरून लोक स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून बघायला येतात, पण गॅलरी नसेल तर त्यांना बघायला तेवढं भेटत नाही. त्याच्यामुळे आमच्या सर्व मुलांनी हे मेहनत करून आणि त्यांच्या इच्छेमुळे हे सगळं बनवलेलं आहे. या भागामध्ये अनेक मैदान होते, पण पेडांब्याचं मैदान बघायची वेगळी मजा आहे. का तर त्याचं तुम्ही व्यवस्था जी केल्या म्हणजे कुठल्याही बैल मालकावर अन्याय होणार आहे. तुमच्या जे जिल्हास्तरीय जे बैल मालक आहेत
प्रत्येकाला न्याय मिळेल, निकाल असतो, कुठलीही गोष्ट असो त्या पेड आंब्यानुसार सर्व कमी दिवसात तुम्ही हँडल करत असेल. आता किती दिवस हे नियोजन चालू आहे? आता 1-1.5 महिन्यापासून आमचं नियोजन चालू आहे. ह्या फाटीवर आधी पण 2 मैदानं झालेली आहेत, त्यामुळे आम्ही सुरुवातीला सीझनला हे मैदान बनवून ठेवतो आणि जशी मैदानं होतात तसं त्यांना आम्ही उपलब्ध करून देतो. आणि हे सर्व जे तुम्ही आज रूप बघताय तर ते आमचे पेडांब ग्रामस्थ आणि हे सगळे माझे सहकारी, माझे सगळे भाऊ यांची मेहनत आहे. म्हणजे मला असं वाटत नाही की कित्येक रात्र ही मुलं 5 तास तरी झोपलेत, कारण इथे बैलगाडी स्पर्धा, मंदिराच्या इथे कबड्डी स्पर्धा, त्यामुळे खूप मोठा मेहनत ह्या सर्व मुलांची आहे. मी फक्त एक साधन आहे यांच्याबरोबर उभं राहण्याचं, पण हे खरं सगळे माझे हात आहेत की जे मेहनत करत असतात, त्याच्या रूपानं हे सगळं दिसत असतं टी व्हीवर आणि ह्यांचा एक चेहरा म्हणूनच मी फक्त असतो. बाकी सर्व अतोनात मेहनत ह्या सर्व मुलांचे आहेत. दादा पर्व कितवं आहे आपलं या हे तसं आमचं हे 4थं मैदान आहे. बरं. फक्त ते आम्ही वर्धापन दिनानिमित्त ह्या वर्षी पहिल्यांदा घेतलं. या वर्षी काय बदल वाटतं? कारण तुम्ही म्हणाला तसं भरपूर बैलगाडी मालक आज मैदानात उपस्थित आहे. म्हणजे जेव्हा कोकणात गाड्या म्हणजे 100, 80, 110, 120 इथपर्यंत गाड्यांची नोंद होते, पण हे कोकणाच्या इतिहासातलं असं पहिलं मैदान आहे की जिथे 179 घाटी, 55 गावठी आणि 35 ब गटातल्या, म्हणजे जवळजवळ 250-300 गाड्यांचं हे 60 फेऱ्यांचं कोकणातलं पहिलं मैदान आहे. बरं. आणि याचं विशेष असं आहे की जो आपला महाराष्ट्राचा बैलगाडी क्षेत्रातला बुलंद आवाज आहे, म्हणजे आपण त्यांना एक विद्यापीठच म्हणतो, हे सुनील मोरे सरकार ह्या जिल्हास्तरीय मैदानाला म्हणजे पुकारण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे आज कोकणवासियांचं भाग्य आहे की आज गट पास होणारी गाडी, सेमीला जाणारी गाडी, फायनलला जाणाऱ्या गाडी मालकाचं भाग्य जे आम्हाला घाटावर येऊन मिळत नाही की आमच्या बैलाचं आमचं नाव सुनील मोरे सरकारांनी घ्यावं, ते भाग्य आज कोकणवासियांना लावलेलं आहे. तसंच सकाळी आज उद्घाटनाला अमिरदादा दांगे, तुम्ही विजय जाधव स्वतः, त्याच्यानंतर आपले खिल्लार काऊचे घाडगे साहेब आलेले आहेत. तसेच आता संध्याकाळी बक्षीस समारंभाला आपले अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव आदरणीय विलास पैलवान देशमुख येत आहेत. तसेच आपले महाराष्ट्रातल्या पंचम आपल्या हिंदकेसरी गाडा मालकीन उर्मिलाताई गायकवाड येत आहेत. तसेच माणिकशेठ गायकवाड पण संध्याकाळी येत आहेत. असे खूप चांगले म्हणजे महाराष्ट्राचे लाडके बैलगाडी मालक पण या मैदानाला भेट द्यायला येणार आहेत. तसे हिंदकेसरी सोन्या ड्रायव्हर अभयचीवाडी, भैया ड्रायव्हर वाटेगाव, सोमा ड्रायव्हर वाकळवाडीचा आणि आपला भारत केसरी विशाल ड्रायव्हर येवलेवाडी पण संध्याकाळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत. सकाळपासून पारदर्शक मैदान पार पडतंय, तरी बैलगाडी मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन करेल? हे आता रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनच्या मार्फत हे मैदान होत असतं. रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचे जे अधिकारी आहेत ते इथे पंच म्हणून, स्पर्धा निरीक्षक म्हणून काम करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून हे म्हणजे आम्ही खूप जवळची एकमेकाची लोके असल्यामुळे जे काय आहे ते सर्व लाईव्हच्या माध्यमातून आणि समोर जे असेल त्या माध्यमातूनच निकाल दिले जातात, जेणेकरून कुठल्याही बैलगाडीवाल्यावर किंवा मुख्य जनावरांवर अन्याय होणार नाही. धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल, आणि अशीच तुम्ही वारंवार मैदान भरवत राहा हीच सदिच्छा करतो. आणि भरपूर मैदान आम्हाला कोकणामध्ये पाहायला आवडतील इथून पुढे. आमिर दादांना काय ते जिल्हास्तरीय झालं, पण राज्यस्तरीय या मैदानावर आपल्या बैलगाडी शर्यत त्या घाटावरची बैलांची पण इच्छा आहे या कोकणातून एकदा पळायची. आपल्याला कधी मैदान बघायला भेटेल ह्याच फाटीवर? तर रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचा अध्यक्ष असल्यामुळं आणि जिल्ह्यातल्या माझ्या म्हणजे सहकाऱ्यांना असलं व्यासपीठ मिळावं म्हणून आम्ही जिल्हास्तरीय मैदानाचं आयोजन करतो. पण राज्यस्तरीय मैदान पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल, पण ते पण तुम्हाला तेवढ्याच ताकदीचं बघायला भेटेल की जेव्हा घाटावरनं लोक कोकणात येतील तेव्हा जाताना घाट चढताना नाव करून जे घेऊन जातील की तोंडात ते आज कुठेतरी चांगल्या ठिकाणी पळायला गेलेलो. बरं, धन्यवाद दादा आपल्या वेळ दिल्याबद्दल आणि सर्व कमिटीचे आभार. मित्रांनो, आयोजक टीममधले काही मेंबर्स आहेत. दादा नमस्ते. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा प्रेक्षक. माझं नाव आदित्य प्रतापराव शिंदे. बरं, काय सांगाल? भव्य दिव्य स्पर्धा भरले, प्रेक्षकांची पण गर्दी आहे, बैल पण भरपूर दाखल झालेत मैदानामध्ये आणि एक भरपूर दिवसानंतर एक जबरदस्त स्पर्धा पार पडते. मैदानाविषयी काय सांगा? सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करीन, आलेल्या सगळ्या बैलगाडा मालकांचं स्वागत करीन.
ही एवढी भव्य दिव्य स्पर्धा ही या सगळ्या मुलांच्या साथीने आणि एकजुटीने ही आम्हाला आयोजन करता आली आहे. स्वप्नील दादा, जितेंद्र दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ही झालेली आहे. आमचे श्याम काका असतील आणि खूप आनंद होतो आहे आम्हाला की पश्चिम महाराष्ट्रासारख्या ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा जे आपण बघतो त्या पद्धतीत त्या लेवलचं करायचं प्रयत्न आम्ही सदैव करत असतो. आमचा 4था पर्व आहे जो आम्ही या मैदानात आम्ही घेतो आहे आणि अजून पुढे असंच सगळ्यांच्या साथीने अशा मोठ्या स्पर्धा घेता येतील. तुमच्या साथीने आम्हाला अजून भव्य दिव्य करता येईल अशीच आमची इच्छा असेल. आम्ही अशी इच्छा प्रकट करतो. स्वप्नील दादा आहेत आमचे, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो आणि जशा आपण वरती बघतो मोठमोठ्या स्पर्धा, मोठमोठ्या आता बकासूर असतील किंवा अजून मोठमोठे बैल आहेत, आम्ही प्रयत्न करू की त्यांनाही या मैदानात कोकणाच्या आणून मोठ्या स्पर्धा घेता येतील अशी आम्ही इच्छा प्रकट करतो. दादा, एक मैत्रीचं नातं म्हटलं तर आज दादाकडे कळते की आज आज कबड्डी असू दे, बैलगाडी क्षेत्र असू दे किंवा कुठलंही काम असू दे, एक मैत्रीण साथ पूर्व अशी तुम्ही सर्व एकत्र बघितलं तर खूप आनंद झाला. म्हणजे काय सांगितलं स्वप्नील दादाबद्दल, मैत्रीबद्दल? स्वप्नील दादा म्हणजे हे अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व. स्वप्नील दादाचे वडील होते आमचे काका दिलीप काका, ते असेच होते, प्रेमळ, सगळ्यांना घेऊन सोबत चालणं. प्रत्येक कबड्डी असेल, बैलगाडा असेल, अगदी ढोल पथक असतील, हे सगळे आमचे काकाचे दिलीप काका होते. ते हे सगळ्या गोष्टी पहिले करायचे. आम्ही खूप लहान असताना हे सगळ्या गोष्टी बघायचो. सेम तसंच स्वप्नील दादांनीही तसंच पुढे सगळं घेऊन आले. एवढ्या मुलांना तुम्हाला माहिती आहे आजच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक मुलाचे विचार, त्यांचे वागण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि इतक्या 50, 60, 100 मुलांना इतके वर्ष एकत्र घेऊन एकत्र ठेवणं आणि एकत्र सांभाळणं आणि तेवढ्याच पद्धतीचं प्रेम प्रत्येक मुलाला देणं हे फक्त स्वप्नील दादा यांनाच जमू शकतं. ही मुलं त्यांचं दिवसभर काम करतात, नोकरी करतात आणि फक्त एका स्वप्नील दादाच्या एका फोनवर सगळी त्यांची इतर कामं सोडून. तर लोकांच्या हे लक्षात आलेलं आहे की आपल्याला हे कार्यक्रम जर उठवायचे आहेत आणि मोठे करायचे आहेत तर स्वप्नील शिंदे यांची साथ ही गरजेची आहे. कारण त्यांनी जे संबंध जपलेत महाराष्ट्रावर ह्या सगळ्या बैलगाडा क्षेत्रात मालकांसोबत, तर ती लोक जे स्वप्नील शिंदेंच्या मानसन्मानासाठी येतात तर ते लोकांच्या इथले लक्षात आलेलं आहे आणि असंच पुढे आम्ही स्वप्नीलदादासोबत राहून हे कार्यक्रम चांगले राबवू हे आम्ही आश्वासन करतो. धन्यवाद. मित्रांनो, महाराष्ट्रातले 2 नामांकित समालोचक आपल्याला भेटलेले आहेत पेडांबेच्या मैदानामध्ये आणि मोरे सर आहेत आणि बबलू जज आहेत. नमस्ते मोरे सर. नमस्कार. काय सांगाल मैदानासंदर्भात? बरेच वर्षाची परंपरा या मैदानाला लाभली. वर्षानुवर्ष चालत आलेले या ठिकाणी पेडांबेकरांचं एक सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. सुकाई देवीच्या यात्रेनिमित्त मैदानाचं नियोजन होतं असतं आणि या मैदानासाठी जिल्हास्तरीय म्हणजे जिल्ह्यातील बैल पळत असतात. परंतु आवर्जून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जे दिग्गज मान्यवर आहेत ते या मैदानासाठी उपस्थित राहत असतात, कारण मैदानच त्या पटीत नामांकित मैदान आहे. बरं, किती वर्षापासून पाहताय मैदान हे? नाही, आता माझं जर बोललं तर माझं एक 4थं वर्ष आहे या ठिकाणी मी या मैदानाला आवर्जून उपस्थित राहतो. काय वैशिष्ट्यपूर्ण जाणवतं? म्हणजे तुम्ही आता समालोचन म्हणून सर्व महत्त्वाच्या गोष्टी पाहत असतात, काय जाणवतं वैशिष्ट्य? नाही, जाणवायला काय होतं माहिती आहे का, बऱ्याच ठिकाणी माणसाला किंमत नसते, पैशाला किंमत देतात, परंतु या ठिकाणी आल्यानंतर कळतं इथं पैशापेक्षा माणसांना किंमत जास्त असते आणि जे प्रेम असतं ते या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतं. बबलू चाचा पण आहेत. नमस्ते. नमस्ते. सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं कोकणामध्ये. तुम्ही जवळचेच आहात इथे या कराड भागातले. काय सांगाल, आज बरेच जवळपास 4-4थं पर्व आहे त्यांचं. 4ही पर्व तुम्ही मैदान पाहताय, काय वेगळे पण जाणवते? या ठिकाणी मी प्रत्येक मैदानात उपस्थित असतो, पण जे हे सुकाई देवी देवस्थान ट्रस्ट जे मैदान असते 4थ्या पर्वातलं 4थं मैदान या ठिकाणी संपन्न होतं आहे. ह्या मैदानात पहिल्या वर्षी मला वाटतं सोनारपाड्याचा मोठा सोन्यान बारका सोन्यात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यावेळी राज्यस्तरीय मैदान झालं होतं आणि परत तदनंतर जिल्हास्तरीय मैदान व्हायला इथं सुरुवात झाली आणि अतिशय सुंदर असं पारदर्शक मैदानं कोकणात सगळीकडेच संपन्न होत असतात. त्यातलंच एक अतिशय सुंदर असं मैदान या ठिकाणी आज संपन्न होतं आहे आणि मैदानाबद्दल बोलावं तितकं कमीच आहे, कारण
म्हणजे प्रत्येक गोष्टीत बैल पळवणं म्हणा किंवा प्रेक्षकांच्यासाठी गॅलरीची सोय, म्हणजे एखाद्या मोठ्या मैदानाला लाजवेल असं हे मैदान आहे. मोरे सरांना प्रश्न विचारेन की कोकण वाशियांचं जे प्रेम मिळतं आणि जे म्हणतात ना निर्मळ मन, त्याविषयी काय सांगा? नाही ते कसं होतं माहिती आहे का, भाग बदललं की भाषा बदलली जाते. हां. वर घाटावरती आल्यानंतर घाटी सहज बोलला तर ती माणसाला वाटतं हा माणूस लईच बेकार आहे. परंतु इकडे कोकणात आल्यानंतर कोकणवासियांची जी भाषा आहे आणि ज्या भाषेत जी प्रेम आहे ते या ठिकाणी इथं आल्यानंतरच पाहायला मिळतं आणि खरंच बोलल्याप्रमाणे त्या पद्धतीत हे माणसं वागत असतात. धन्यवाद.